जसजसा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा जवळ येतोय तसं विरोधकांच्या टीकेला धार येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये असताना इकडे खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना शूर्पणखेची उपमा देत हल्लाबोल केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत नाक कापल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात। अयोध्येमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी भाजपने जंगी तयारी केली। नुकत्याच झालेल्या 5 राज्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपने राम मंदिर निर्माणाचं श्रेय घेतलं। आगामी लोकसभा निवडणुकीतही राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा आणखी ठळकपणे भाजपच्या अजेंड्यावर असणार आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेना आमदार अपात्रता निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्यानंतर ठाकरे गट आणखी द्वेषाने टीकेचे बाण सोडतोय। देवेंद्र फडणवीसांनाही टार्गेट केले जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये येऊन पंचवटीमधील काळाराम मंदिरात आरती केली। अयोध्येतील मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं सध्या देशभरात रामाचा जय जयकार केला जातोय। नाशिकमध्ये मोदीमय वातावरण झालं असतानाच इकडे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना शूर्पणखेची उपमा देत हल्लाबोल केलाय। आज अयोध्येत राम मंदिर उभं आहे, पण देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत शिरलेले आहेत। ते अनेक मायावी रूप घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करतायत। पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे, ते यासाठीच होत आहे की आम्हाला या शूर्पणखेचं नाकच कापायचं आहे। 2024 नाशिकच्या पंचवटीत रामाचं वास्तव्य होतं। इथूनच रावणानं सीतेचं हरण केलं होतं। रामायणातीलच व्यक्तिरेखांचा आधार घेत संजय राऊतांनी फडणवीसांवर घणाघात केलाय। मोदींचा काळाराम मंदिरातील कार्यक्रम ऐनवेळी ठरलाय, कारण उद्धव ठाकरे 22 तारखेला काळाराम मंदिरात जाऊन पूजा करणार होते, म्हणून त्यांनी हा कार्यक्रम केला असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। फडणवीस एक नंबरचे खोटारडे आहेत असा घणाघात राऊतांनी केलाय। देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे एक नंबरचे खोटारडे आहेत। रामाचं श्रेय तुम्हाला जरूर घ्या, पण प्रभू श्रीराम तुम्हाला हे श्रेय घेऊन देईल का हे 2024 ला कळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। 4 देशातील रामलीला अयोध्येमध्ये 3 दिवस दाखवल्या जाणार आहेत। राम की पायडी येथे लाईट, साऊंड शो आणि प्रोजेक्शन मॅपिंग केलं जाईल। शहरात 24 ठिकाणी 24 LED व्हॅन ठेवण्यात आल्यात। या दीपोत्सव दरम्यान 51 घाटांवर 24 लाख दिवे प्रज्वलित केले जातील। इतर घाटांवर आणि कुंडांवरही मातीचे दिवे लावले जातील अशी माहिती अयोध्येचे DM नितीश कुमार यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही रामायणातील प्रसंगाचे दाखले देत सत्ताधाऱ्यांवर टीका होत राहणार आहे। महाराष्ट्रात ठाकरे गटाकडून भाजप विरुद्ध टीकेला जास्त धार असणार यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।